भारतीय इतिहासाचे जे पान ह्या शक कुशानंतक सम्राट विक्रमादित्याच्या राजमुद्रेने अंकित झालेले आहे तेच होय आपल्या भारतीय इतिहासातील सोनेरी पान तिसरे. हुनांतक यशोधर्मा हुनांची जगावरच धाड ह्या पुस्तकात पूर्वी हुनांचा उल्लेख आलेलाच आहे. ह्यांनीच शक कुशाणांच्या झाडून साऱ्या लोकांना त्यांच्या प्रदेशातून हुसकून देऊन ते प्रदेश व्यापून टाकले होते. पण आता त्या शक कुशाणाहूनही अधिक भयंकर अशा ह्या हुनांच्या प्रळयाने सारा आशियाच नव्हे तर सारा युरोपही हादरावून त्यावेळच्या ज्ञात जगातील जी स्थायी सुसंस्कृत नि संघटित अशी राष्ट्रे नि राज्ये होती ती सर्वच्या सर्व चीनपासून ते रोमपर्यंत चळचळा कापावयास लावली. त्यांच्या संख्याबळाला अंतच नव्हता. त्याची धाड ह्या वा त्या एका प्रदेशापुरती नव्हती तर ती त्या काळच्या साऱ्या ज्ञात जगावर पडलेली होती. त्यांची सैन्ये जेव्हा बाहेर पडत तेव्हा सहस्रावधी स्त्री-पुरुषांसुद्धा घोड्यावर स्वार होऊन हाती भाले नि तलवारी परजीत जी समोर दिसतील त्या नगरांना ग्रामांना आग लावीत मुला माणसांसुद्धा सगळ्यांची शिरकाणे करीत दिवसा नव्हे तर रात्री बेरात्रीसुद्धा हिंस्र श्वापदांच्या थव्याप्रमाणे मोठमोठ्या कर्कश किंकाळ्याने डरकाळ्या फोडीत चळचळ कापणाऱ्या शत्रू प्रदेशातून सारखी धावत सुटत. जेथे जेथे लढाई होई तेथे लढाई संपताच शिरकाण केलेल्या स्त्री-पुरुषांच्या डोक्याच्या कवट्या काढून त्यांच्या वाट्या करून त्या वाट्यातून ते मद्य पीत नित्याचे जयोत्सव साजरे करीत. हुनांचा मूळचा प्रदेश चीनच्या साम्राज्याला लागून असल्यामुळे त्यांच्या अशा भयंकर उपद्रवाने चीनचे प्रांतचे प्रांत उजाड झाले. वर्षानुवर्षे हुनांच्या टोळधाडींना निवारता टेकीस आल्यामुळे चीनच्या साऱ्या देशाभोवतीच हुनांच्या टोळधाडीपासून संरक्षील अशी प्रचंड तटबंदी बांधण्याची योजना चीनच्या सम्राटाचे मनात आली. तीच होय आजची चीनची भिंत. जगातील एका आश्चर्यासारखी उभी असलेली ही चीनची प्रचंड भिंत म्हणजे हुनांची ती मूर्तिमंत भीतीच होय. इकडे हुनांची जी अनेक घोडदळे मध्य आशियास तुडवीत चाललेली होती त्यांना त्यांच्या आर्टिला नावाच्या एका सेनापतीने संघटित करून आशिया ओलांडून युरोपकडे धाव मारली. त्या असंख्य घोडदळाच्या भिन्न भिन्न सैन्याने सापडेल त्या दिशेने युरोपियन रशियात घुसून नुसता हल्लकल्लोळ माजवून दिला. विद्यापीठे, कलापीठे, घरे, देवघरे, झोपड्या नि राजवाडे, ग्रामे नि नगरे जे दिसेल ते होऊन पेटवीत चाललेल्या आगीच्या डोंबात भस्म होऊन गेले. जो दिसेल त्याला ते कापीत सुटले. रशिया तुडवून ते पोलंडमध्ये घुसले. तेथून त्या हुनांच्या धाडी पुढच्या गाथ लोकांवर तुटून पडल्या. रोमन साम्राज्याच्या सैन्यामागून सैन्याचा त्यांनी धुव्वा उडविला. विजयापेक्षा हुनांच्या क्रूरतेला विध्वंसाचीच अधिक आवड असे. त्यामुळे सारे युरोप नुसते पराभूत झाले इतकेच नव्हे तर सारे युरोप रक्तात न्हाऊन निघाले, वैराण झाले. हुनांनी केलेल्या युरोपच्या दुर्दशेचे भीषण विवरण तपशील ज्याला पहावयाचे असेल त्याने गिबनचा डिक्लीन अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर हा इतिहास वाचावा. बहुतेक युरोपियन भाषातून कोणा दुष्टाला शिवी हासडायची तर आजही त्याला हून असेच म्हणतात. जसे आपण पिशाच्च म्हणतो इतकी ह्या हुनांची धास्ती युरोपने घेतली होती. मध्य आशियातून हुनांचा एक महापूर जसा वर सांगितल्याप्रमाणे युरोपवर कोसळला तसाच त्यांच्या घोडदळाचा दुसरा महापूर काही काळ हिमालयाभोवती घोटाळत आणि हिमालयाच्या पलीकडल्या शक कुशाणांच्या उरल्यासुरल्या राज्यांचा नि लोकांचा नायनाट करीत शेवटी भारताच्या वायव्येकडील गांधार प्रभृती प्रदेशावरही कोसळला. चीनच्या रशियाच्या रोमन साम्राज्यांची नि राज्यांची जशी दुर्दशा उडवली त्याच आवेशाने नि आवेगाने भारतासही ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत तुडवून टाकू अशा उतावीळ ईर्षेने ह्या हुनांच्या टोळधाडी गांधार प्रांत तुडवीत सिंधूकडे घुसू लागल्या. परंतु भारताच्या सुदैवाने ह्या काळी भारतावर पूर्वीच्या ग्रीकांच्या स्वारीच्या वेळेप्रमाणे कोणा भेकड धनानंदाचे नामधारी साम्राज्य नव्हते तर ते होते शक कुशाणांतक सम्राट विक्रमादित्याच्या पुत्राचे क्षत्रिय कुलावंत
सम्राट कुमारगुप्ताचे. भारतात त्या काळी शतकव्यापी गुप्तकालीन सुवर्णयुग नांदत होते. मौर्यकालीन सुवर्णयुगात शेवटी सम्राट अशोकाने आत्यंतिक अहिंसेच्या खुळापायी शस्त्रसन्यास केल्यामुळे भारताचे सैन्यबळ जसे विस्कळीत नि दुर्बळ झाले होते, तसे वैदिक धर्मीय सम्राट कुमारगुप्ताने कोणताही आत्मघातक शस्त्रसन्यास केला नसल्यामुळे त्या भारतीय साम्राज्याचे शस्त्रबळ दुबळे झालेले नव्हते. साऱ्या जगात उत्पात माजविणाऱ्या हुनांसारख्या भयंकर शत्रूची धाड भारतावरही कोसळण्याचा प्रसंग आज वा उद्या येणार आहे, हे उघड दिसत असल्यामुळे आपल्या भारतीय साम्राज्याच्या पर्यंताचे सरसीमांचे संरक्षण करण्यास असमर्थ असा संघटित सैन्यसंभार सम्राट कुमारगुप्ताने सुसज्ज ठेवलेला होता. हुनांच्या पहिल्या स्वारीचा बोजवारा उडविला. हुनांचे परचक्र गांधार प्रांतावर कोसळल्याचे ऐकताच सम्राट कुमारगुप्ताने आपल्या चतुरंग सैन्यासमवेत आपला पराक्रमी पुत्र जो स्कंदगुप्त त्यास हुनावर स्वारी करण्यास धाडून दिले. हुनांच्या अगणित संख्याबळाच्या आधारावर त्याचे जे तोवर अजिंक्य ठरलेले एक विशेष युद्धातंत्र होते, त्याप्रमाणे त्याने भारतीय सैन्याची लांडगेतोड करण्यास आरंभ केला. त्यांच्या चाल करून येणाऱ्या सहस्रावधी घोडेस्वारांच्या एका टोळधाडीचा भारतीय सैन्याने फडशा पाडला. न पाडला तोच त्याच्या नव्या टोळधाडी फुटलेल्या वारुळातील मुंग्याच्या रांगासारख्या चहूबाजूंनी चालून येत असलेल्या दिसत त्यांचा नाश होतो न होतो तोच पुन्हा नव्या टोळधाडी दत्त म्हणून साऱ्या प्रदेशात धुमाकूळ घालू लागत. पण अशा या अनिवार्य म्लेच्छ शत्रूंशी स्कंदगुप्ताच्या भारतीय सैन्याने लढायामागून लढाया देत आणि त्यांचा संहार करीत वर्षानुवर्षे ते युद्ध इतक्या सातत्याने चालविले की शेवटी हुनांचे ते अमित संख्याबळही क्षीण होऊन त्यांच्यात गुप्त साम्राज्याच्या सीमेत एक पाऊलही पुढे सरकण्याची धमक उरली नाही. किंवा त्यांना ते उभे होते तेथे स्कंदगुप्ताच्या चढाऊ माऱ्यापुढे उभे राहणे अशक्य झाले. तेव्हा त्यांच्या त्या उरलेल्या टोळ्यांनी मागे पळ काढला आणि पडत जडत आल्या वाटेने ते भारतीय सीमेच्या बाहेर निघून गेले. हुनांच्या ह्या पराभवाने त्यांना इतकी धास्ती बसली की पुढे उणीपुरी 40 वर्षे भारताकडे पुन्हा वळण्याची त्यांची छाती झाली नाही. हुनांना पिटाळून लावणारा विजयी वीर स्कंदगुप्त वर्षानुवर्षे समरांगणात लढत राहून आणि हुनांसारख्या जगातील मोठमोठ्या साम्राज्यांना पाणी पाजणाऱ्या म्लेच्छ शत्रूचा असा निर्णायक पराभव करून हा विजयी युवराज स्कंदगुप्त जेव्हा आपल्या पित्यास भेटावयास पाटलीपुत्रास परतला, तेव्हा त्या भारतीय साम्राज्याच्या राजधानीत नि साऱ्या राष्ट्रात त्याचा अपूर्व गौरव झाला. त्याचा वृद्ध पिता सम्राट कुमारगुप्त ह्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने भारताच्या ह्या असामान्य विजयाची राष्ट्रीय उद्घोषणा करण्याकरिता वैदिक धर्मीय परंपरेप्रमाणे एक मोठा अश्वमेध यज्ञ केला. सम्राट कुमारगुप्ताचा मृत्यू. स्कंदगुप्त सम्राट होतो. ह्यानंतर तो कृतकृत्य झालेला वृद्ध सम्राट कुमारगुप्त काही वर्षांनी इसवी सन 455 वारला. त्याच्या मागे त्याचा हुनास पिटाळून लावणारा पराक्रमी पुत्र जो स्कंदगुप्त तोच सम्राट झाला. त्याच्या जीवनातील त्याच्या कर्तृत्वाविषयीच्या इतर उल्लेखनीय घटनांचा संबंध प्रस्तुत प्रकरणी येत नसल्यामुळे आणि विशेषतः स्थलाभावी ते वृत्त येथे सोडून देणे भाग आहे. मध्यंतरी युरोपावर धाड घालणाऱ्या हुनांच्या कर्तृत्ववान सेनापती अटिला प्रमाणेच आशियातील हुनांच्या विलग सैन्यांना एकत्र करून खिंखिल नावाच्या एका कर्तृत्ववान पुढाऱ्याने आपल्या आधिपत्याखाली दुसरे एक केंद्र संघटिले होते आणि तो स्वतः त्यांचा राजा म्हणून घेऊ लागला. भारतात मागेल झालेल्या हुनांच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आणि भरतखंड जिंकून घेण्यासाठी त्याने ह्या नव्या संघटनेच्या बळावर भारतावर पुन्हा स्वारी केली. ही गोष्ट सम्राट स्कंदगुप्ताच्या राजवटीच्या उत्तर काळात घडली.